रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 15. पुरुषोत्तम योग. भाग 4. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूल, मत्संगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. या संसार वृक्षाचे जसे रूप वर्णिले आहे तसे दिसून येत नाही. या वृक्षाचा नाश, उत्पत्ती व स्थिती ही कळत नाही. त्याची मुळे खोल गेली आहेत. अशा या अतिशय दृढ मुळांच्या संसार वृक्षाचा वैराग्य बळयुक्त ज्ञानरूपी शस्त्राने छेद करून, परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी, जे एवढे उत्पाटी ऐसे काही असे, की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी, आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. हा सावराही तळी फांकत असे अधींच्या डाळी, माझी धावत असे दुजा मुळी मनुष्यरूपी. ऐसा गाढा आणि अफाट आता कोण करी यया शेवट, तरी झणी हा हळूवटू धरिसी भाओ. तरी हा उन्मुळा वया दोषे, एथ सायासची काईसे. काय बाळा बागुल देशे दवडावा आहे, गंधर्व दुर्ग काही पाडावे. काय शश विषाण मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा. माऊन मुळणी दरारा काईसा तरी, आम्ही सांगितली जे परी. मूळ डाळांची उजरी, ते वांझेची घरभरी लेकुरे जैसी. काय की जतीचे इलेपणी, स्वप्नीची तिये बोलणी. तैसी जाण हे कहाणी दुगळीची ते, वाचुनी आम्ही निरूपिले जैसे. ययाचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाची जरी हा असे साचोकारा. तरी कोणाचे निसंताने निपजती तया उन्मळणे. काय फुंकिली या गगने जाईजे लगा, म्हणोनी पै धनंजया आम्ही वानिले रूप ते माया. कासवीचे नि तू पेराया ओघरिले जैसे. मृगजळाची गातळी तिये दिठी दुरुनी न्याहाळी, वाचूनी तेणे पाणीये साळी केळी लाविसी काई. मूळ ज्ञानची तव लटिके, मातयाचे कार्य हे केतुके. म्हणोनी संसार रूख सतुके वावोची गा. अर्जुना, तुझ्या मनात अशी शंका निर्माण होईल की ज्या योगे हा एवढा विशाल विस्तार पावलेला संसार रूपी वृक्ष उपटला जाईल, एवढे कोणते साधन असेल काय? कारण ज्याच्या वरच्या बाजूच्या शाखांची वाढ ब्रह्मलोकापर्यंत आहे, आणि ज्याचे मूळ हे निराकार ब्रह्मात सर्वांत वर आहे, या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांद्या स्थावर जंगमाच्या तळामध्ये शिरलेल्या असून दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांनी ह्यामध्ये विस्तारला आहे. असा हा वृक्ष अतिशय बळकट आणि अफाट असून याचा नाश कोण बरे करेल? असा क्षुद्र विचार तू जर आपल्या मनात आणत असशील तर तसे करू नकोस. या वृक्षाला उपटून टाकण्याच्या उद्देशाने येथे श्रम ते काय आहेत? बाळाला वाटणारी भीती नाहीशी करण्यासाठी बागलबुवाला दूर देशाला पळवून लावावे लागते काय? आकाशात दिसणारा ढगाच्या आकाराचा किल्ला पाडावा लागतो काय? सशाचे शिंग मोडावे लागते काय? आकाशाला खरोखरच फूल असेल तर मग ते तोडता येईल. त्याप्रमाणे अर्जुना, हा संसार वृक्ष जर खरा नाही तर मग त्याला उपटून टाकण्याविषयी भीती का बरे असावी? आम्ही ज्या प्रकाराने या वृक्षाच्या मुळांचा आणि शाखांचा विस्तार सांगितला तो वांस स्त्रीच्या घरात पुष्कळ मुले लेकरे आहेत असे सांगण्यापैकीच आहे.
स्वप्नात जे आपण बोलतो त्याचा जागे झाल्यावर आपणास काही उपयोग होतो काय? त्याप्रमाणे या संसार वृक्षाची गोष्टच व्यर्थ आहे. एरवी याचे आम्ही विस्तारपूर्वक वर्णन केले तसे याचे मायारूपी मूळ बळकट अविनाशी असते आणि तसाच वृक्ष देखील सत्य असतो. तर कोणाला अशी संताने निपजतील ज्यांनी हा वृक्ष उपटून टाकला असता? नुसते फू करण्याने आकाश उडून जाईल काय? म्हणून हे अर्जुना, जे या संसार वृक्षाचे कथन केले ते मिथ्या आहे. तसे तर जसे राजाला कासवीचे तूप आणून मेजवानी द्यावे तसे अर्जुना, मृगजळाची जी तळी आहेत ती दुरूनच दृष्टीने पाहावीत, नाहीतर त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय? या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान ते जर खोटे आहे, मग त्याचे कार्य खरे कसे असू शकेल? कारण मिथ्या असल्यावर संसार वृक्ष सत्य कसा असेल? आणि अंतु यया नाही ऐसे बोली जे जे काही, तेही साचची पाही एके परी. तरी प्रबोधू जव नोहे तव निद्रे काय अंतु आहे, की रात्री न सरे तव पाहे तया अरवते. तैसा जव पार्था विवेकू नुधवी माथा, तव अंतु नाही अश्वत्था भवरूपायया. वाजते वारे निवांत जव न राहे जेथीचे तेथ, तव तरंगता अनंत म्हणावीची की. म्हणोनी सूर्य जै हारपे तै मृगजळा भासू लोपे, का प्रभा जाय दीपे मालवलेनी. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जै उभे होये, तैची यया अंतु आहे एरवी नाही. तेवीची हा अनादी ऐसी ही आथी शाब्दी, तो आळू नोहे अनुरोधी बोला ते यया. जे संसार वृक्षाच्या ठाई साचो कार तव नाही, मा नाही तया आदी काही कोण होईल. जो साच जेथुनी उपजे तया ते आधी हे साजे, आता नाहीची तो म्हणिजे कोठुनिया. म्हणोनी जन्मेना आहे ऐसिया सांगो कवण माये, या लागी नाही पणेची होये अनादी हा. वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. व्योमकुसुमाचा पांडवा कवणे देठ तोडावा, म्हणोनी नाही ऐसिया भवा आदी कैची. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निवीण, तैसा समूळ वृक्षू जाण अनादी हा. आणि हे पहा की या संसार वृक्षाला नाश नाही असे जे म्हटले जाते ते एका अर्थाने खरेच आहे. जोपर्यंत जाग आली नाही तोपर्यंत निद्रेचा नाश आहे काय? किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत पहाट होते काय? त्याप्रमाणे हे पार्था, जोपर्यंत विचाराने डोके वर केले नाही म्हणजे ज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला नाश नाही. जोपर्यंत जोरात वाहणारे वारे शांत राहत नाहीत तोपर्यंत समुद्राच्या ठिकाणी तरंगपणा अनंत आहे असेच म्हणावे लागेल. म्हणून सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते, अथवा दिवा मालविल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो. त्याप्रमाणे संसार वृक्षाच्या मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या संसार वृक्षाचा अंत आहे, एरवी नाही. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आरंभरहित आहे असे जे म्हणतात ते म्हणणे म्हणजे संसार वृक्षावर आरोप नाही, तर त्या संसार वृक्षाच्या वस्तुस्थितीला अनुसरूनच ते म्हणणे आहे. कारण या संसार वृक्षाच्या ठिकाणी सत्यत्व मुळीच नाही. मग जो मुळात नाही त्याचा आरंभ कसला? आणि आरंभ तरी कोण करणार? ज्याच्यापासून सत्य पदार्थ निर्माण होतो त्याला आदी म्हणणे शोभते.
आता जो स्वरूपे करून नाहीच त्याला तो कोठून झाला म्हणावे. म्हणून ज्याला जन्म नाही त्याची आई कोण म्हणून म्हणावी. असा हा वृक्ष अस्तित्वाशिवाय आहे, म्हणून याला अनादि म्हटले एवढेच. वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कशी असू शकेल. त्याप्रमाणे आकाशाचा खरा रंग निळा आहे अशी कल्पना कशी करता येईल. आकाशाच्या फुलाचा देठ कोणाला तोडता येईल काय. म्हणून ज्या संसाररूपी वृक्षास अस्तित्व नाही त्याचा मूळारंभ कोठून असणार. ज्याप्रमाणे मातीचा घट तयार केल्याशिवाय त्याला अस्तित्व येत नाही, त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष समूळ अनादि आहे असे जाणावे. अर्जुना ऐसेनी पाही आद्यंतु ययासी नाही. माझी स्थिती आभासे काही परिटवाळते गा. ब्रह्मगिरीहुनी न निगे आणि समुद्रीही किरण रिगे. माझी दिसे वाहुगे मृगांबुजेसे. तैसा आद्यंती किर नाही आणि साचही नोहे कही. परी लटिकेपणाची नवाई पडी भासे गा. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे. तैसा नेण तया आपजे आहे ऐसा. ऐसेनी स्थितीची ये वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे. लाघवी हरी मेखळे लोकू जैसा. आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का. तरी दिसणेही क्षणा एका होय जाय. स्वप्नीही मानिले लटिके तरी निर्वाहो का एक सारिखे. तेवी आभास क्षणिके रीताची गा. देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे. जैसा टेकू की जे माकडे जळा माझी. तरंग भंगू सांडी पडे विजूही न पुरे होडे. आभासासी तेणे पाडे होणे जाएगा. जैसा ग्रीष्म शेषींचा वारा नेणिजे समोर की पाठी मोरा. तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपायया. एवं आदि ना अंतस्थिती ना रूपययासी आथी. आता कायसी कुंथा कुंथी उन्मुळणी गा. आपुलिया ज्ञानासाठी नभता थांबला किरीटी. तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निगा. अर्जुना, या संसार वृक्षाला उत्पत्ती व नाश नाहीच, परंतु वर्तमान ज्याचे जे अस्तित्व भासते ते देखील मिथ्याच आहे. जसे मृगजळ हे ब्रह्मगिरीहून निघत नाही आणि खरोखर समुद्रात जाऊन मिळत नाही, तथापि ते मृगजळ जसे मध्यंतरी व्यर्थ भासते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आरंभी आणि अंती खरोखर नाही. कोणत्याही काळात तो सत्य नाही. तो परमार्थतः नसूनही भासतो, हे त्याच्या खोटेपणाचे आश्चर्य आहे. ज्याप्रमाणे आकाशात विविध रंगांची अर्धवर्तुळाकार कमान दिसते, तिला आपण इंद्रधनुष्य या रूपाने पाहतो, त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसार वृक्ष खरा आहे असे वाटते. याप्रमाणे हा संसार स्थितीच्या काळात अज्ञानी लोकांच्या डोळ्यांना फसवितो. ज्याप्रमाणे बहुरूपी विविध तऱ्हेची सोंगे आणून लोकांना फसवितो, आकाशाला कसलाही रंग नसून ज्याप्रमाणे त्याचा निळा रंग भासतो, तथापि तो रंग एका क्षणात दिसतो व नाहीसा होतो. त्याप्रमाणे संसार केवळ मिथ्याच आहे असे नाही, तर तो क्षणिकही आहे. स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुतः नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी ते एकसारखे टिकतात काय? त्याप्रमाणे हा संसार मिथ्या व क्षणिक आहे. आपले प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहून माकडास ते दुसरे माकड आहे असे वाटते, परंतु हाताने त्याला धरता येत नाही. त्याप्रमाणे डोळ्यांनी हा संसार आहे असा वाटतो, परंतु विचाराने पाहू लागलो तर सापडत नाही. लाटांचे एकामागून एक निर्माण होणे व विजेचे चमकणे यापेक्षा या विश्वरूपी वृक्षाचे
येणे जाणे अतिशय जलद असते. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील शेवटच्या काळातील वारा समोरून वाहतो की पाठीमागून वाहतो हे जसे निश्चितपणे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची स्थिती आहे. याप्रमाणे या वृक्षाला आदी, मध्य, स्थिती व अंत नाही. म्हणून हा संसार वृक्ष उपटून टाकण्याचा खटाटोप तरी कशाला पाहिजे? अर्जुना, हा नसलेला संसार वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावलेला आहे. तर आता आत्मज्ञान रूपी दुधारी शस्त्राने याला तोडून टाक. वाचुनी ज्ञाने वीण एके, उपाय करीसी जितुके, तिही गुंफसी अधिके रुखी इये. मग किती खांदो खांदी, यया हिंडावे ऊर्ध्वी अधि. म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. एरवी दोरीची या उगरा, डांगा मेळविता पैगा. तो शिणूची वाउगा केला होय, तरावया मृगजळाची गंगा. डोणी लागी धावता दांगा, माझी ओहळे बुडीजे पैगा साच जेवी. तेवी नाथिली या संसारा, उपायी जाच तया वीरा. आपण पेलो पेवारा, विकोपी जाय. म्हणून स्वप्नीचे या घाया, ओखद चेवोची धनंजया. तेवी अज्ञान मुळायया, ज्ञानची खडग. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे. अभंग बळ होवावे बुद्धीसी गा. उठिलेनी वैराग्ये जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे. जैसा व मुनिया सुणे, आताची गेले. हा ठायवरी पांडवा, पदार्थ जाती आघवा. विटवी तो होवावा, वैराग्य लाटू. मग देहा हंतेचे दळे, सांडुनी एकेची वेळे. प्रत्यक बुद्धी कर्तळे, हात वसावे. निसळे विवेक साहणे, जे ब्रह्मा हमस्मी बोधे सणाणे. मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. परी निश्चयाचे मुष्टिबळ, पहावे एक दोन वेळ. मग तुळावे अति चोखाळ मननवरी. पाठी हतियेरा आपण या, निधी ध्यासे एक जालिया. पुढे दुजे नुरेल घाया, पुरते गा. परंतु एका आत्मज्ञानाशिवाय याला छेदण्याचे जेवढे उपाय करशील, तितका तू या वृक्षात अधिकच गुंतून राहशील. मग त्या संसार वृक्षाच्या फांद्या फांद्यांनी खाली वर किती फिरावे. म्हणून या संसार वृक्षाचे अज्ञानरूपी मूळच आत्मज्ञानाने तोडून टाकू. एरवी दोरीवर भासणाऱ्या सापाला मारण्यासाठी मोठमोठ्या काठ्या जरी जमविल्या तरी त्यांनी सर्प नाहीसा होत नाही. आणि काठ्या डोक्यावरून वाहून आणल्यामुळे श्रम व्यर्थ जातात. मृगजळाच्या मोठ्या नदीतून तरून जावे म्हणून कोणी धावाधाव करून नाव शोधित असतो. त्यावेळी त्या प्रदेशातील खऱ्याच ओहळामध्ये खरोखरच एखादा बुडत असतो. अर्जुना, या खोट्या संसाराचा नाश करण्यासाठी योग यागादी साधनांनी अधिक कष्ट झाले तर त्याच्या प्राणवायूमध्ये विकृती निर्माण होऊन त्याचे आरोग्य बिघडेल. अर्जुना, स्वप्नात एखादी जखम झाली तर जाग येणे हेच जसे औषध आहे, त्याप्रमाणे मूळ अज्ञानाचा नाश करण्यासाठी ज्ञानरूपी हत्याराची आवश्यकता आहे. परंतु ज्ञानरूपी हत्यार लीलेने सहज धारण करता येईल असे बुद्धीला वैराग्याचे बळकट सहाय्य लागते. हे वैराग्य एवढे दृढ झाले पाहिजे की त्याच्या आधारे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या भोगांचा एवढा वीट आला पाहिजे की तो भोग म्हणजे नुसतेच कुत्रे ओकून गेले आहे. अर्जुना, जगातील सर्व विषय भोगांसंबंधी जेव्हा एवढा वीट येतो तेव्हाच वैराग्य प्राप्त झाले असे म्हणावे. मग ज्ञानरूपी हत्यारावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीने ते धारण करावे.
हे ज्ञानरूपी हत्यार विवेकरूपी सहाणेवर घासून पाजळावे. मी ब्रह्म आहे या बोधाने ते धारदार झालेले असावे आणि हे संपूर्ण विश्व ब्रह्म आहे अशा परिपूर्ण बोधाने चकचकीत केलेले असावे. अशा निश्चयरूपी मुठीचे बळ 1-2 वेळेला पाहून मग ते अतिशुद्ध मननापर्यंत तोलून धरावे. नंतर ज्ञानरूपी हत्याराचे व आपले निधिध्यासाने ऐक्य झाल्यानंतर आपल्या पुढे घाव मारण्याने ते झाड टिकणार नाही. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेदिल उरोकवणेकडे भववृक्षासी शरदागमींचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा घोंटू भरी नाना उपवड होत खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रतीती धारेचा वाहो करील जैसे तेव्हा ऊर्ध्व का अधोमूळ का अधींचे हन शाखा डाळ ते काहीची न दिसे मृगजळ चांदिणा जेवी ऐसे निगा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता छेदुनिया भवाश्वत्था ऊर्ध्वमुळा ते आत्मज्ञान रूपी अद्वैत दुधारी शस्त्र आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने भवरूपी वृक्षास कोठे ठरू देत नाही. शरद ऋतूतील आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी केर नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा सर्व अंधकार नाहीसा करतो, जागे होता क्षणी स्वप्नातील सर्व संभ्रम जसे नाहीसे होतात, त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी शस्त्राच्या धारेमुळे संसाररूपी वृक्षाचा नाश होतो. ज्याप्रमाणे आकाशात चांदणे पसरल्यावर मृगजळ दिसत नाही, त्याप्रमाणे संसार वृक्षाचे वरचे मूळ माया, खालच्या व वरच्या शाखांचा समुदाय हे काहीच दिसणार नाही. याप्रमाणे हे वीरश्रेष्ठा अर्जुना, आत्मज्ञान रूपी शस्त्राने हा संसार रूपी वृक्ष खालच्या वरच्या मुळांसह छेदून टाक.